हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज आहे यात्रेचा दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यामध्ये आलं होतं. त्यातला आजचा कार्यक्रम होता गाडीवरून बैलांची शर्यतीचा कार्यक्रम होता. त्याच्यानंतर संध्याकाळी देवीचं जागर आणि लाठीकाठीचा सुद्धा कार्यक्रम इथे आयोजित करण्यामध्ये आला होता. तर बैलगाडीची शर्यत इथे गाडीवरून होणार होती, तर त्याचं अगोदर उद्घाटन झालं. त्याच्यानंतर मग शर्यतीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कबड्डी स्पर्धा झाली, त्याचा व्लॉग मी टाकलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ नक्की पहा आणि आजचा सुद्धा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. दुपारचा शर्यतीचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री देवीचा जागराचा कार्यक्रम होता. तो रात्री 8 वाजता होता, पण 7 वाजल्यापासूनच पाऊस इतका प्रचंड होता की मंदिराजवळ गर्दीच नव्हती. 7 ते 9 वाजेपर्यंत प्रचंड पाऊस पडला. त्याच्यानंतर जसं पाऊस कमी होईल तसतसे इथं गावकरी येऊ लागले आणि मग देवीचा जागराचा कार्यक्रम चालू झाला. 9च्या नंतर कार्यक्रम चालू झाल्यामुळे थोडीफार गर्दी सुरुवातीला कमी होती, पण नंतर गर्दी इतकी प्रचंड वाढली की मंदिराच्या परिसरात संपूर्ण ग्रामस्थांची गर्दी दिसू लागली. मंदिराचा परिसर मोठा आणि प्रशस्त आहे, त्यामुळे गावाची यात्रा असल्यामुळे देवीची मंदिर छान सजवलेलं होतं लायटिंगच्या स्वरूपामध्ये. आणि तुम्ही ते पाहू शकता, पालखी जेव्हा जेव्हा इथून जात होती तेव्हा तेव्हा फटाक्यांची आतिषबाजीसुद्धा करण्यामध्ये आली होती. हे जे वातावरण आहे ना गावाकडचं, ते खरंच खूप सुंदर आणि छान वाटतं मनाला. इथे गर्दीसुद्धा भरपूर होती. आम्ही स्त्रिया सगळेजण आम्ही गेलो होतो इथे आणि खूप छान वाटतं अशा वेळेला. सगळ्या माहेरवाशीने एकत्र येतात, गप्पा गोष्टी होतात, गाठीभेटी होतात, नवीन नवीन ओळखीसुद्धा होतात आलेल्या सर्व पाहुण्यांच्या. मंदिराच्या सभोवती देवीची पालखी 5 किंवा 7 फेऱ्या घेते. तर जोपर्यंत फेऱ्या पूर्ण होत नव्हतं तोपर्यंत इथे आतिषबाजी चालू होती आणि मग थोड्या वेळाने आतिषबाजीसुद्धा थांबली आणि देवीची पालखी मंदिरामध्ये गेली. खूप छान सुंदर सजवलं होतं मंदिर आणि देवीचं रूपसुद्धा इतकं सुंदर दिसत होतं ना, की ते पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं.
देवीची पालखी मंदिरामध्ये आली आणि मग सगळ्यांनी इथं दर्शन घेतलं देवीचं. आणि तुम्ही तर पाहू शकता किती सुंदर अशा लायटिंगनी मंदिर सजवण्यामध्ये आलेलं होतं. देवीचं रूपसुद्धा इतकं सुंदर होतं, रांगोळ्यासुद्धा खूप छान काढलेल्या होत्या. असं एकंदरीत यात्रा 2-4 दिवस असते, त्यावेळेला असं स्वरूप असतं. हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे, त्यामुळे गर्दी तुम्हाला थोडीशी कमी दिसत असेल. रात्रीचे 11:30 वाजलेले होते आणि रात्री बराच वेळ कार्यक्रम इथं चालू होता. लाठीकाठीचा कार्यक्रम होता, तो जवळजवळ 12:30पर्यंत चालू होता. अजून 2-3 कार्यक्रम होते, 2-3 दिवस. तर तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसं वाटला नक्की सांगा आणि देवीचं रूप कसं वाटलं तेही मला सांगा. माझे व्हिडिओ आवडत असलेली व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.